नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। आज देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली। आपल्याला माहिती आहे, काही दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। अजित पवार दादा यांनी अर्थसंकल्प सादर केला, पण शेतकऱ्यांची निराशा झाली आणि हातात काहीच पडले नाही। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की कर्जमाफी मिळणार, पण शेतकऱ्यांची कुठंतरी फसवणूक झाली। कर्जमाफीसाठी 20 लाख कोटी रुपयाची तरतूद होती, पण तसली कुठलेच काही करण्यात नाही आली। आता सर्व काही लाडक्या बहिणींना मिळालं आणि लाडक्या शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही। आणि एवढं सर्व काही करून लाडक्या शेतकऱ्यांना शेवटी भोपळाच मिळाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा करून गोष्ट अंमलात आणली। गृहमंत्री यांच्या कानाशी घातली आणि त्यांना संपूर्ण माहिती दिली। आणि देशाचे गृहमंत्री थेट त्यांनी रायगडाहून आदेश दिले आणि शेतकऱ्यांसाठी एक रायगडाहून महत्त्वाची सूचना जाहीर केली। घोषणा अशी आहे की या पहिले जे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, घोषणा अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांना तात्काळ 10,000 रुपये मदत करण्यात यावी, अशी त्यांनी घोषणा केली रायगडाहून। आणि शेतकऱ्यांना लवकरच 10,000 रुपये मिळणार। आणि हे कधी मिळणार तर जून जुलैच्या लगभग हे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील। अमित शहा यांनी शेतकऱ्यांचा पेरणीचा टाईम येईल आणि त्या ऐन पेरणीच्या टायमाला शेतकऱ्यांना कुठंतरी 10,000 रुपये मदत होईल, अशी त्यांनी घोषणा केली की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की त्यांना 10,000 रुपये मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यासाठी त्यांना थोडी का होईना हातभाराची मदत लावलेली आहे आणि शेतकऱ्यांना 10,000चीच मदत एवढीच मिळणार आहे मित्रांनो। आणि अशाच नवीन नवीन स्कीमासाठी चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला प्रत्येक स्कीमचा आनंद घेता येईल व तुम्हाला उपयोग घेता येईल आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत स्कीम पोहोचेल।